29 जानेवारी 2026 रोजी MCX मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचा भाव पहिल्यांदा 4 लाख प्रति किलोच्या पार गेला आहे. हे एक ऐतिहासिक वळण आहे, कारण जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला भावात महत्त्वाची बदल नोंदवली गेली. जानेवारी 1 रोजी चांदीचा भाव सुमारे 2,38,000 प्रति किलोचा होता. म्हणजेच फक्त याच महिन्यात चांदीचे भाव 72% पेक्षा जास्त वाढलेले आहेत. आजच्या वाढीचे ताजे आकडे असे आहेत की चांदीचे फ्युचर्स भाव MCX वर 4,01,000 च्या आसपास दाखवत आहे. बहुतेक महानगरांमध्ये 4,10,000 चा दर गाठला आहे. मागील 4 दिवसात चांदीच्या भावात जवळपास 84,500 पेक्षा जास्तीची वाढ झाली आहे. हे सामान्य ऐतिहासिक विजय नाही, तर चांदीच्या किमतीमध्ये एक धक्कादायक उछाल आहे, जे जागतिक बाजारातील आर्थिक आणि धोरणात्मक कारणांमुळे घडले आहे. कारण नंबर 1, जागतिक बाजारातील मोठी मागणी आणि अनिश्चितता. चांदी हे फक्त दागदागिने आणि गुंतवणुकीसाठी नाही, तर औद्योगिक धातू म्हणूनही महत्त्वाचे आहे. सौर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स वाहने आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मागणी अतिशय वाढली आहे. या औद्योगिक मागणीमुळे चांदीची मागणी पुरवठ्यापेक्षा खूप वेगाने वाढत आहे. याशिवाय जागतिक आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेमुळे मध्य पूर्वेतील तणाव, जागतिक धोरण बदल, चलनाची अस्थिरता, सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकांमध्ये चांदी आणि सोन्यात गुंतवणूक वाढली आहे. यामुळे या धातूची किंमत अजून वाढली आहे. विशेषतः चांदी ही सोन्याच्या तुलनेत सस्त्या भावात सुरक्षितता व औद्योगिक वापर दोन्हीही देऊ शकते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी यापुढे अधिक चांदी खरेदी केली आहे. कारण नंबर 2, चलन अस्थिरता आणि रुपया कमकुवत. भारतीय अर्थव्यवस्थेवर जागतिक बाजारातील चलन बदलांचा थेट परिणाम होतो. रुपया कमजोर झाल्यामुळे भारतीय बाजाराच्या आयातीत येणाऱ्या चांदीची किंमत स्वचलितपणे वाढते. चांदीचा बहुतांश भाग आयातीवर अवलंबून असल्याने याचा परिणाम डोमेस्टिक प्राइसवर होतो. जानेवारी महिन्यातील चांदीच्या भावाचा इतिहास पाहिला तुम्ही तर 1 जानेवारी 2026 रोजी चांदीचा भाव होता 2,38,000 रुपये किलो. 15 जानेवारीला तो 3 लाखाच्या पार गेला. 22 जानेवारीला तो 3,30,000 वर गेला आणि 27 जानेवारीला तो 3,80,000 वर गेला आणि 29 जानेवारीला तो 4,20,000 च्या आसपास होता. पण या दिवशी व्हॉलेटिलिटी खूप जास्त होती. आता पाहिलेल्या डेटा अनुसार फक्त महिन्याच्या 30 दिवसात चांदीचा भाव सुमारे 1.72 लाख रुपयांनी वाढला आहे. म्हणजे 72% वाढला आहे. हे ऐतिहासिक वाढ दर म्हणून अविश्वसनीय आहे. नंबर 3, कधी आणि कशामुळे वाढ झाली? नंबर 1, औद्योगिक वाढ. चांदीचा वापर फक्त दागदागिने नाही, तर इलेक्ट्रॉनिक्स, सौर पॅनल, EVs मध्येही जोरात वाढला आहे. विशेषतः सौर पॅनल उद्योगात वर्षांपूर्वीपेक्षा अधिक चांदी वापरली जाते. त्यामुळे ते कंपन्यांपासून थेट मागणी वाढवते. नंबर 2, सप्लाय डिमांड तणाव. पुरवठा मागणीच्या तुलनेत मंद गतीने वाढत आहे. यामुळे चांदीचा पुरवठा कमी पडत आहे आणि मागणी वाढत आहे. परिणाम भावही वाढत आहे. नंबर 3, सुरक्षित गुंतवणूक आणि आर्थिक अस्थिरता. जागतिक शेअर बाजारात अनिश्चितता आणि चलनांच्या बदलामुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढली आहे. यात सोनं, चांदी पण इन्क्लूड आहे. नंबर 4, डॉलर कमजोर आणि रुपया पण कमजोर. जागतिक स्तरावर डॉलर कमजोर झाल्याने चलनाची किंमत वाढली आहे आणि भारतीय बाजारात आयातीत येणाऱ्या चांदीचा भावही अधिक महाग झाला. या वाढीने काही वित्तीय बातम्यांमध्ये विस्फोटक वाढ जोखीमबद्दल चेतावणी दिली आहे. बाजारात जिथे भाव इतके जलद वाढतात, तिथेच काही काळाने संशोधन आधारित तफावत किंवा गिरावट येऊ शकते. काही विश्लेषक म्हणतात की भावांनी मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे व्यवहारात अस्थिरता येऊ शकते. इन कन्क्लुजन, आजच्या चांदीचा भाव 4 लाख प्रति किलोच्या पातळीवरून उंच झाला आहे. हे एक ऐतिहासिक क्षण आहे, जे असे काही प्रमुख कारणांनी शक्य आहे, जसे जागतिक मागणी किंवा निवेश वाढ, औद्योगिक वापरासाठी मागणी, सप्लाय डिमांड तणाव, चलनाच्या बदलाचे परिणाम, सुरक्षित गुंतवणुकीची मागणी, जागतिक बाजारावर अस्थिरतेचा प्रभाव. आता चांदीच्या भावात पुढे कसा बदल होईल हे पाहणे गरजेचे आहे, कारण या प्रकारच्या अतिवृत्तीच्या बाजारात चालू ट्रेंड सतत टिकतो की नाही यावर लोकांना सतर्क राहावे लागेल. तुलनेचे सांगायचे तर आजचा भाव 4 लाख पार करणारा दिवस चांदीच्या भावात अभूतपूर्व उछाल दर्शवतो. जेव्हा जागतिक बाजारात अस्थिरता, औद्योगिक मागणी आणि चलनाचे चलन परिवर्तन एकत्र येते, तेव्हा प्रिशियस मेटल अत्यंत वाढीच्या स्थितीत किती जास्त पोहोचू शकतो हे दर्शवते. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष, ओव्हर अँड आउट.